मुक्कामी येतो डायरेक्ट कॅम्प 1 कसं आहे तर तिथं फक्त तुमच्या प्रत्येक कंपनीच्या टापऱ्या असतात की तिथं तुम्हाला पाणी हे कसं आहे तुम्हाला रस्त्यात कुठं पाणी बिणी काय नाही आणि तुमच्याकडे कसं आहे की ऑक्सिजन सिलेंडर आपल्या पाठीवर आपली सॅक त्याच्यात ऑक्सिजन सिलेंडर असतो प्लस तुम्ही पाण्याची पाण्याची बाटली म्हणजे थर्मासच पाण्याच्या बाटलीत पाणी टिकत नाही बर्फ होतो लगेच थर्मास घेणं थर्मास पण जड येतात ना थर्मास तुम्ही किती 2 लिटर ठेवणार याच्या वजन घ्यायचं आहे शेवटी तुम्हालाच उचलायला प्लस तुमचं थोडंफार खाण्याचं दिवस काय असेल ते असं आपण त्या सॅकमध्ये म्हणजे साधारण 8 ते 10 किलो वजन आपल्या पाठीवर असतं आणि आपण कॅम्प 2 पासून ऑक्सिजन लावून चालतो मग कॅम्प 2 पासून आपल्याला कॅम्प 2 ला फक्त कसं आहे सकाळी लवकर काढतात आणि कॅम्प 3 ला आपण पोहोचतो ते थोडंसं अंतर कमी आहे कॅम्प 2 ते कॅम्प 3 आणि कॅम्प 3 साधारण आपल्याला एक 6 ते 8 तास साधारण जातात एक कॅम्प 2 पासून 3 पर्यंत मग सकाळी जरी अगदी आपण 8 वाजता निघालो तर एक 6 तासानं साधारण 2 वाजेपर्यंत आपण त्याला पोचतो कॅम्प 3 ला कॅम्प 3 टोटल असं 70 डिग्रीत आहे आणि तुमच्या प्रत्येक कंपनीचे असे ते खाचा मारून ते टेंट बसवलेले आहे त्या टेंटला काय असतं तर आत म्हणजे दुसरं काय नाही फक्त टेंट मारलं असतं मग तुमचं मॅट आणि तुमचं स्लिपिंग बॅग तुमच्या बरोबर असतं तर ती त्या आपल्या शेर्पाच्या पाठीवर असते मग तो काय करतो तो दोघात एक स्लिपिंग बॅग ठेवतात स्लिपिंग बॅग काय पूर्ण तुम्ही फक्त अंगावर घ्यायसाठी थंडी वाजू नये म्हणून तेवढ्यापुरती ती असते आणि खाली मॅट टाकतात तुम्हाला तिथे देतात तिथं तुम्ही विश्रांती घ्यायची विश्रांती म्हणजे काय हा जो सगळा दुपारचा पिरियड आहे उन्हाचा हा कट होऊन द्यायचा तो पिरियड तुम्ही त्या टेंटमध्ये विश्रांती घ्यायची फक्त मग ती त्या पिरियडमध्ये तुम्हाला तो काय करतो तर त्याच्याजवळ एक छोटा स्टोव आपले हे जे स्टोव आहे आपले कॅम्पिंगचे आहेत ना त्याचा स्टोव आणि त्याच्यावरती बांधलं तेवढं त्याच्याकडे असतं तो गॅस मग तो बर्फ गोळा करून आणतो त्याच्यावर ठेवतो पाणी करतो ते तुम्हाला पाणी भरून देतो तुमच्याकडचं संपलेलं पाणी असतं थर्मासमध्ये ते तुम्हाला थर्मास भरून देईल तुम्हाला तिथं काय लागेल ते पाणी प्यायला देतो मग त्याच्यात तुम्ही इन्स्टंट कॉफी घ्या कॉफी प्या किंवा तुम्हाला अगदी वाटलं मला भूक लागली आणि मला मॅगी करून पाहिजे तुमच्याकडे मॅगीचा पाऊस जर तुम्ही घेतला असेल तर त्याला द्यायचा तो लगेच त्यात टाकून तुम्हाला मॅगी करून देतो ह्या गोष्टी तो करतो हा तिथला पार झाला मग तुम्ही ते खावा प्या तुमच्याकडे काय असेल ते बिस्किट खावा कॅडबरी खा आणि तिथं विश्रांती घ्या संध्याकाळी 7-8 वाजल्यानंतर परत तुम्ही तिथनं निघता कॅम्प 3 वरून निघता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग प्रत्येकाच्या चालीनुसार कोण सकाळी 5 वाजता पोचल कोण दुपारी 12 वाजता पोचल कॅम्प 4ला पोचतो तिथं गेलं की तिथं सेम पोझिशन असे जाते मग काय दिसतं वगैरे असं सगळं रात्रीचं काय प्रॉब्लेम नाही एकतर बर्फ पांढरा फेक आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दिसण्यासाठी दुसरं काय नाही फक्त पायातलं दिसलं पाहिजे तुमच्या हेडलॅम्प असतात चांगले त्यानं तुमच्या पायातलं तुम्हाला दिसतं तिथं कसं आहे ह्या ट्रॅकला सगळ्यात मोठं काय आहे तर तुम्हाला रिस्क नाही कुठली रिस्क का नाही आहे तर टोटली दोर बांधलेले आहे आणि दोराला आपण आपली कमरेचा रोप त्याला अटॅच असतो त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही पडला तरी तुम्ही तिथल्या 5-50 फुटा म्हणजे त्या दोरीवरच थोडक्यात लोन काढ तुम्हाला रिस्क कुठली नाही आहे तुम्ही हलगर्जीपणा केला तर तुमचा जीव गेला म्हणजे तिथं एक्सक्यूज पण नाही तुम्ही जर त्या ह्याच्यातनं सुटला तर तुम्हाला वाचवायला पण कोण येत नाही किंवा तुम्हाला काय म्हणजे थोडक्यात सोडून द्यायचं हां पण तुम्ही जर कॉन्शियस राहून तुम्ही जर सगळं व्यवस्थित केलं तर तुमच्या जीवाला कसला धोका नाही म्हणजे तुम्हाला पडणे किंवा हाही कुठली रिस्क नाही तुम्हाला रिस्क आहे ही सगळी फक्त वातावरणाची म्हणजे त्या थंडीला -35च्या वर टेम्परेचर जातं त्यामुळे त्या थंडीला आणि कसं होतं की ते जे टेम्परेचर आहे जर वारं सुटलं तर ते टेम्परेचर -50च्या पुढे जातं मग ही जी आपल्या शरीरानं बिअर करायची जी गोष्ट आहे ती फक्त रिस्की आहे मग तिथं कसं आहे वारं सुटलं तर ते वाऱ्याबरोबर बर्फ पण सगळं आपल्या हातभार डबल थंडी वाढते असं तो प्रॉब्लेम आहे
तेवढंच फक्त ह्यातला पार्ट रिस्की आहे म्हणजे मला वाटलं. खडी चढण आहे का तर इतर ट्रॅकपेक्षा 100% सगळं खडत चढायचं आहे. म्हणजे कुठं अगदी तुम्हाला 70 डिग्रीत आहे, कुठं 80 डिग्रीत आहे, कुठं अगदी 90 डिग्रीत सुद्धा तुम्हाला चढायला लागतं. म्हणजे खडी भिंत, हो खडी भिंत, कुठं त्या शिड्या पास करायच्या आहेत तुम्हाला. हे सगळे आयटम आहेत. पण आपण आता शिडी पास करताना सुद्धा आहे ना आपल्याला रिस्क वाटते. म्हणजे आपल्याला कधी सवय नसते ना असं आपण बाबा शिडी टाकले त्याच्यावरून चालले असं कसं. पण ते खाली बघून सुद्धा आपल्याला रिस्क वाटते, पाय थरथरतात. पण त्याच्यात सुद्धा तुम्हाला रिस्क आहे. तुम्ही पडला का नाही तरी तुम्ही दोरीला लोंबकळता, म्हणजे तुम्ही अटॅच असता, त्यामुळे तुम्हाला लगेच वर काढून म्हणजे सुरक्षितताच्या दृष्टीनं ते सगळं चांगलं आहे. असं म्हणजे आपल्याला कुठं नाही पण हे आता एकदा तुमच्या मनाला ही गोष्ट पटली ना की आपल्याला रिस्क कुठं नाही तर तुम्ही बिंदास चालता. म्हणजे ही वस्तुस्थिती. आता बघा की आपण सुरुवातीला सदाशिवगडवर जाताना आपली सुद्धा पाय थरथर होते, पण आता आपण पळत पण जातो आहे की नाही. म्हणजे तसं जो सरावलेला रस्ता आहे ना तसं आपल्याला इथं पण एकदा डोक्यात आपल्या बसलं की आपल्याला इथं कुठे रिस्क नाही. तर तुम्हाला असं कुठं वाटत नाही की आपल्याला रिस्क आहे. हा फक्त काय होतं की आता दिसताना हा चढ असा एवढा दिसतो की इथनं इथंपर्यंत दिसतं. मग इथं गेल्यावर आपल्याला असं वाटतं की इथं प्लेन असेल, पण ते काय प्लेन नाही काय नाही. जरासं तिरकं झालेलं असतं परत म्हणजे एवढाच पार्ट आहे. हे कशामुळं तर असा कुठला डोंगर नाही आहे की ज्याला प्लेन नाही आहे. ह्या डोंगराला पण प्लेन असणार आहे, पण टोटली बर्फ पडून 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 ते सगळं ते स्लायडिंग झालंय. दुसरं काय असं हे नाही आहे. ते कळतच नाही रस्ता. हा तुमचा स्पॅन किती दिवसाचा होता 1 ते 4था टप्पापर्यंतचा? कसं आहे आपण 5 दिवस 6 दिवस? आता आपला खाली बेस कॅम्प असतो. बेस कॅम्पवरनं रोटेशन ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला रोटेशनला आपल्याला काय करतात की ह्या ह्याच्यातलं सगळ्यात क्रिटिकल आणि सगळ्यात डेंजरस असलेलं हे आहे ते कुंभू ग्लेशियर आहे. म्हणजे कुंभू आईसफॉल म्हणतात त्याला. तर 2 डोंगरांच्या मध्ये ते सगळं असं बर्फ आहे. आणि ते बर्फ कसं आहे तर हे सगळी दगडच आहेत बर्फाची म्हणजे टोटली. ते खूप रिस्क आहे. ते कधी कुठलं काय पडल कुठं काय सांगता येत नाही. मग त्या ह्याच्यातनं सगळ्या आपल्याला असं वाट काढत जायचं आहे. नाही डेड झोन हा वरती आहे. कॅम्पोर्टच्या वरती डेड झोन स्टॉपला. आणि हा कुंभ ग्लेशियर जो आहे ना हा सगळ्यात रिस्की आयटम. म्हणजे जिथं आपण म्हणतो ना आपल्या जीवाची रिस्क आहे चालताना तर ती फक्त कुंभू आईसफॉलमध्ये आहे. आता आमचंच कसं झालं तुम्हाला सांगतो. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 31 लोकांच्या ह्याच्यात एक नाही आमच्यातली 8-10 जण म्हणजे थोडक्यात ज्यांची वय जास्त आहे म्हणजे आम्ही असं आम्हाला एक 8-10 जणांना त्यांनी काय केलं की तुम्ही आज जावा आणि बाकीचा यंग जनरेशन ग्रुप आहे तो सगळा उद्या येईल. मग आम्हाला त्यांनी काय सांगितलं तुमची चाल हळू असणार आहे आणि तुमची म्हणजे आमच्या लेडीज पण होत्या त्या काही किंवा आम्ही जी वयस्कर होतो 50च्या घरातली ती अशी लोक सगळी त्यांनी ज्यांची चाल हळू आहे त्यांना असं 8-10 जणांना एकत्र करून त्यांनी आम्हाला म्हणजे तुम्ही आज पुढे जावा आणि यंग जनरेशनचा ग्रुप उद्या येईल. म्हणजे आज आम्ही जायचं आणि कॅम्प 1ला मुक्कामी त्यांनी आमची व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही कॅम्प 2ला जावा. म्हणजे एकदम लोड नको म्हणून असं रोटेशनला आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं होतं. मग आम्ही गेलो आम्ही कॅम्प 1ला राहिलो कॅम्प 2ला गेलो. आणि आमच्या मागणं जो येणारा ग्रुप होता त्यात असं लँडस्लाईड झालं आहे आणि लँडस्लाईडमध्ये आमच्याकडं पुण्याचा एक मुलगा होता निमिष तो अर्धा गाडला गेला. नशीब चांगलं त्याचं की तो अर्धा वर राहिला म्हणून तो दिसला म्हणून मग बाकीच्या शेतकरी लगेच ते खोदून काढून सगळं आहे ना त्याला काढला आणि त्याला काढून मग ते रेस्क्यू केला. त्याला हेलिकॉप्टर बोलवून लगेच त्याला हे केलं. ते काय ते पूर्ण असं सगळं हे क्रॅक गेलं पाठीत सगळे क्रॅक गेले. हॉस्पिटलला आहे पुण्यात तो त्याचा क्रॅक झाला. पण नशीब चांगलं की तो जिवंत राहिला. आणि जिवंत का राहिला तर फक्त तो अर्धा वर होता म्हणून. खाली गेला तो जर गाठला गेला असता तर पुन्हा कळत नाही त्याच्यावरनं ये जा चालू झाली असते. काहीच काय नाही. अशा जवळजवळ 1100 बॉडीज त्या कुंभू आईसफॉल बापरे असं गुगलवर ऐकलं की कसं होतं आपल्याला. त्या कुंभू आईसफॉलमध्ये म्हणजे सगळ्यात डेंजरस पार्ट ह्याचा
जे एव्हरेस्ट ज्यांनी केलं ना ते काय सांगतात तुम्ही कुंभवाईस क्रॉल केलं ना की तुमचा एव्हरेस्ट सक्सेस झाला हां. म्हणजे 80-90% तुम्ही जिंकला का तर जीव वाचवायचा तर तिथं मग मी तुम्हाला सांगितलं ना मग तिथनं पुढं तुम्ही गेला ना कॅम्प दोऱ्या बांधलेल्या आहेत तुम्ही कुठेही जा म्हणजे तुम्ही क्रेवासात पडला तरी तुम्ही लोंबकळता तुम्हाला कधी काढता. व्यवस्थित दगड पडू शकतो. पण हिथं कसं आहे हिथं तुम्हाला एक्सक्यूजच नाही म्हणजे तुम्ही गेला काढला गेला. गेला ना तर तुम्हाला काढायला कोण काढणार ना असा तो काढणार हे सुट्टी. आणि मग तुम्ही 5-6 दिवसात जेवायचं हार्ड फूड वगैरे कसं काय तुम्ही म्हणताय आता मॅगी आणि कॅम्प 2ला फक्त आपल्याला या की. या वहिनी जेवण मिळतं कॅम्प 3ला आणि कॅम्प 4ला तुम्हाला जेवण नाही काय नाही अच्छा तुम्हाला मग एवढं कठीण चढाई नुसती मॅगीवर हा मॅगी कॅडबरी तुम्हाला कसं आहे त्या कॅम्पला आहे ना त्यांनी खूप सारा असं ठेवलेलं असतं प्रोटीन बार सारखं प्रोटीन बार्स किंवा हे असं चला हा ते तुम्ही सगळं ठेवू शकता पण रविदाचा मोबाईल आहे. त्याच्यावरच चांगला आहे तुम्ही मोबाईल. हे करू शकता